त्याला जो बैल चालतो तो कधी रिवर्स येत नाही. म्हणजे अंबरनाथचा राजा पण ह्याच दावणीला झाला. हो, घेतल्यापासून मरेपर्यंत ह्याच दावणीला. एकच धावण. एकच धाव. आणि गाडी एक नंबर घ्यायला लागली काय पण करतील माणसं आहे ना. गाड्या भरपूर वाढल्या, 10 पट गाड्या वाढल्या. 100 गाडी म्हणजे पहिल्या अड्ड्यातनी मोठा अड्डा 25 गट 5-5. आता बघा त्या अंबरनाथवाल्याचा बैल फुल स्पीडनं 7-8 वर्ष तर पळाला. होय. म्हणजे एसनीला मऊ असेल तर असे सर्व वापरली तर जरा कठीण येतो. घेतला तेव्हा 6 लाखाला आम्ही मला महाग आहे, पण पळतोय त्या मानानं मग कमीच बसला. मग किती दिवस खात नव्हतं? एक 15 दिवस खायत नव्हतं वैरण. खाल्लंच. आता दादा एवढी तुम्ही बक्षिसं घेतली, सगळी बक्षिसं क्लिअर देते. आता कमी कोणी दिलं नाही सुद्धा, कुठं सुद्धा नाही कमी केलं. येणाऱ्या काळात चांगली बैल ह्या दावणीला दिसणार. दादा आम्ही आहे ना पैलवानला बघायला आलो, म्हणजे मैदानात दिसत नाही तर म्हटलं आता जाग्यावर दावणीवर जाऊनच बघू की नेमका पैलवान आता कसा आहे. 4-5 महिने झालं ते पायाला जरा दुखापत झाली होती. त्यामुळं 1-2 महिने तो सरळ झालाय पायाने. तर त्याला व्यायाम वगैरे नसल्यामुळं पावसाचं त्याला आम्ही बाहेर अजून काढलेलं नाही. तालमी वगैरे दिले थोडे, पण अजून आमच्या मनासारखं काही तालमी त्याला बसलेलं नाही म्हणून आम्ही बाहेर त्याला आणले. आजारातून बरा झाला? आजारातून पूर्ण बरा झाला. काय झालं? दिली कामाला आणलाय ते नक्कीच. चोराडमध्ये गाडी फायनलला हायवेला गेली रस्त्यावर. त्यावेळेला त्याला ती पळून गेल्यामुळं गाडी तशीच गेली होती शिरसोडीच्या रायफल बरोबर. तिथं जरा त्याला पायाला दुखापत लवकर आम्हाला कळालं नाही. डॉक्टर इलाज दुसरीकडे होत झाला, त्यामुळे बैलाची तब्येत पण खालावली. पायाला दुखापत होती न त्याला अंगचं काहीतरी आजार वगैरे असल्यासारखं ते डॉक्टरना वाटलं. त्याने ते औषध उपचार वेगळाच केला, त्यामुळे खायचं वगैरे बंद झाला बैल. त्यात 1 महिनाभर गेला. मग किती दिवस खात नव्हतं? एक 15 दिवस खायत नव्हतं वैरण. खाल्लंच नाही तर खाल्लं. डॉक्टर उपचार वेगळाच झाला त्याला. हाय पॉवर डोस झाला, चांगला डॉक्टरकडेच एकदम नेला. त्यामुळे जरा त्याच्या तब्येतीला फरक पडला. आणि परत मेन प्रॉब्लेम निघाल्यावर त्याला त्या पहिल्यांदा आरोग्यबेडला नेऊन आणला. त्याने थोडं डागलं, कवाळ्या करतात म्हणतात त्याला, पायातलं नक्कीचं पाणी डागून काढते. पुन्हा 3 पायानं बैल लंगडायचा राहिला. एका पायानं पुढच्या डाव्या लंगडत होतो. परत दानवळीचा एक पाहुणा आमचा आहे, तो बैल त्याने डागल्यावर एक 15-20 दिवसात बैल लंगडायचा राहिला. पण ते जखमा वगैरे बऱ्या वेळ 1 महिना 1.5 महिना गेला. आता मैदानात कधी दिसत? आता मैदानात अजून एक तालीम एखाद्या फेरा दिला की काढणार आहे. सुरुवातीला जरा हलक्या बैलावरून काढणार. जरा चिखल जरा कमी झाला, लवकरच दिसणार. लवकरच दिसणार. दादा ही दावण म्हणजे अंबरनाथचा राजा पण ह्याच दावणीला झाला. घेतल्यापासून मरेपर्यंत ह्याच दावणीला. एकच धावण. ते पूर्ण तुम्ही बघत होता? होय. तो कुठं इथंच बांधाय होता का दुसरा गोठा? नाही, तिथं पलीकडे होता. तेव्हा आम्ही जागा घेतली नव्हती. खाली आमचं घर जागा आहे तिकडं होतं. त्यांचे मालक कोण होतं अंबरनाथच्या राजाचे? यशवंतराव जोशी. आता ते साहेब आहेत ना, वकील साहेब, ते आणि त्यांचे वडील ते रामभाऊ जोशी, ते दोघं असायचे. हे मुलं वगैरे लहान होती, शिक्षणाला असल्यामुळे तिने ह्याच्यात त्यांना काही येऊन दिलं नव्हतं. बघायला वगैरे कधीतरी यायची पोरं बारकी होती. आणि आता आहेत ना ते? आता डॉक्टर वगैरे स्वतःच सगळं बघते. त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे. पुन्हा ते सूर्यकांत पुतणे आहे त्यांचा, हे सगळं तीच बघते. नातू आहे त्यांना वकिलाचं. या 3ऱ्या पिढीला नाद आहे? 3ऱ्या पिढीला आहे ना. हे नाव ही दावण पुन्हा त्या लेवलला राहणार? त्या लेवलला राहणार. येणाऱ्या काळात चांगली बैल ह्या दावणीला दिसणार. बाहेरचा बैल बघूया का? बघूया. दादा ह्यो बैल कुठं कसा पाळतो काय? ह्यो पळतोय चालता. जरा ह्यो पण आजारी होता, त्यामुळे जरा आदतमध्ये याला पळवायला लागते. दादा हे बैलाचं गोमूत्र पकडायचे ना?
हो जरा अंगाखाली वर होते जास्त. हा तिथे काय माणूस असतो हा धरून देतात बैल ते हा हा बाहेर होत आहे हा म्हणजे ह्यो डबा असा धरायचा खाली धरून देते देते. सवय लागते. सवय लागली. आणि आता सध्या जो गुलाल करतोय तो ह्यो. हा हो किंवा आजारी पडल्यापासून ह्यानं परत नंबर एक केलं हा आणि लावून धरले चांगला पोहोच बादलने दोन्ही खांदी पब्लिकनं पोहोच. दोन्ही खांदी पब्लिक. आता त्या शिरजवस्तीचा बैल घालून शिरजवस्ती अड्ड्यात बकासूरची गाडी शिमीला मारली बघ. बादलनं शिरजवस्तीचा गलास. गलास ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर ना. दिलीप ड्रायव्हर. बैल दिसायला लहान आहे पण काम चांगलं दोन्ही खांदी फिट काम करतो. किती दाते ह्यो आता तिसरा दात पाडला. तिसरा आदत असताना आपण घेतला ह्यो वाळव्यातलाच आहे हा पण दुसरा भिलार म्हणून त्यांच्याकडचा. काय किमती जाऊ ह्यो 6 लाखाला घेतला. ह्यो तसा आता घेतला तेव्हा 6 लाखाला आम्ही मला महाग आहे पण पळतोय त्या मानानं मग कमीच बसला. हा असला पळणारा बैल 6 लाखात आता येत नाही. नाही. आणि हे कोणत्या नावानं गाडी पळते? यशवंतराव बाजू शांबरला किंवा मग पैर करायच्या बैला. आता काय झालंय फिक्स ना मालकाच्या नावानं गाड्याच कुठं पळणार. हा गाडी मधनं यासाठी कुणाच्याही गटाला कोण बी आणते गाडी कुणाच्याही नाव आणते गाडी. गाडी गटाला मधनं आली पाहिजे आपली कडला तर दुसरी चिठ्ठी घ्यायची हा असं लय होते. त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या नावावर पळणं जाते पळा ना त्या दुसरे नाव पळत. तुमची बैल लय जातीवंत पारख करून घेतले ते. जातीवंत हे आम्ही असली हे पहिल्यापासून आपली जातीवंत बैल हे पारख तुमचीच. पारग आपली ही बैल सगळी फोनवर ठरवली. ह्योच बैल फक्त दुसऱ्या एका माणसाने ठरवला हा आणाय फक्त आम्ही गेलो आणि तो बाजी एक दुसऱ्या तरी 2-3 बैल आपण फोनवर ठरवतो. इंजान फोनवर ठरवला पहिलवान पण फोनवर ठरवला. बघायला गेलाच नाही तुम्ही म्हणजे नाही आम्ही बघितलं की ती मालकाचं ते फोन चालू करून दिला. हा आपलं तसं ती मध्ये पैसे खायचं वगैरे असलं काय पहिल्यापासून हा म्हणजे पारख तुम्ही केली. पारख व्यवहार ते मालक व्यवहार मालक ते फोनवर करा काय करायचं होय. म्हणजे आता बघायला आली का नाही ती बैल घेतलेलं पहिले इंसान हा मालक स्वतः बघायला आल्यावर 25-30 हजार रुपये देऊन जाते म्हणजे आपण किती मध्ये काय ठेवणार बरोबर. कशाला खायचं असले पैसे आणि आपल्याला ते पैशाला बी कमी नाहीत पडत आणि चांगली माणसं आहेत. आणि 30-40 वर्षाचे संबंध आहे. हो तिसरी पिढी आहे बघा. तिसरी पिढी आहे. आमचा एक बैल त्यांना पक्ष्या म्हणून पहिल्यांदा विकला होता 35,000 रुपयाला. त्याच्या ओळख झाल्यावर तिने 2 बैल हलक्या अवताची आमच्याकडे पाठवली. 8व्या-9व्या दिवशी कोळ्यात फायनल राहील. आवताची बैल अवताची म्हणजे आमचा एक बैल होता हा तिने काय केलं होतं वैरण आणण्यासाठी त्याचा वापर केला होता. 26 वेगळं बैल होतं हा आणि परत आमच्याकडे आल्या आम्ही आपली नादानं त्यांना व्यवस्थित सगळं धुणं पानं खाद्य वगैरे घातलं. 8-9 दिवसात काय करणार आहे हो पण 9व्या दिवशी कोळ्याच्या अड्ड्यात फायनल राहील. 2 नंबर केला होता कोळ्याच्या अड्ड्यात. मग त्यांची चांगली आपल्या विश्वास बसल्यावर त्यांनी पहिला निरेचा सुंदर म्हणून त्या 26 बैल होता तो पण आपल्याकडे पाठवला आणि त्या बैलाला बैल लावायला तो राजा घेतला. मग त्याला बी वाढून राजा पळायला लागल्यावर मग तो बैल काय जरा वयस्कर होता सुंदर निरेज. हा मग तो कमीच पळत होता. एक फेरा चांगला काढा दुसऱ्या फेऱ्याला कमी आहे. कुठतरी गाडी राहील त्यावेळेला काही एवढ्या गाड्या नव्हत्या. त्यावेळेला गट मग खचून म्हणजे 25-5 गाडी आणि बक्षीस किती 11-15 हजार म्हणजे शेवट मोठं बक्षीस. मग असली पुन्हा त्या बैलाला पायऱ्यानंच बैल आम्ही पळेल पण 7 वर्ष बैल पळाला आपल्याकडे 1 नंबर सोडला नाही कधी. एक ठिकाणी कासरा तुटला आणि एक ठिकाणी जुमोड तिथे फक्त 2 नंबर बसले. अंबरनाथचा राजा. हो अंबरनाथचा जाईल तिथे 1 नंबर. जाईल तिथे 1 नंबर. गणपती पडलं की बैल इकडे यायचा. हा कोरेगावचा अड्डा झाला की बैल मुंबईला जायचा. असा तो बैल होता. बाहेर का आम्ही 10-15 दिवस त्याची नक्या करणं हा पोहणी घालणं असा व्यायाम त्याला करायचा आणि काढला बाहेर की 1 नंबरच करणार. ड्रायव्हर कोण असायचं? ड्रायव्हर त्यावेळेला आमच्या तिथले एक आडके ड्रायव्हर म्हणून होता पाहुणाच होता आपला हा ते एक होता. पुन्हा आमचा भाऊ युवराज ड्रायव्हर म्हणून ते पळवायचा
आणि पुन्हा शेवटी बाबा पडवळ सुपणे ड्रायव्हर होता, त्याने जास्त बैल पळला. बाबा पडवळ म्हणून आमचा एक जोडीदार होता सुपण्या. घरचं आपलं 2 ड्रायव्हर असून बी आम्ही माणसं आपल्याला पाहिजे म्हणून त्याला पण ती गाडी चांगली प्रामाणिकपणे गावातल्या गाड्या असून 1 नंबर आपली गाडी पळवत निर्व्यसनी होता. त्यानं आपल्याला चांगली मदत केली त्यावेळेला. आता टीम घरातलीच जास्त? आता घरातली. आता कसं आहे, मोकळी माणसं नाहीत आता जास्त. पहिले त्यावेळेला कामं नव्हती लय माणसं, पाणी बिणी आलेलं नव्हतं. आता पाणी बिणी आले. आता जास्तीत जास्त जी माणसं घरातली आहेत ती बाहेरची येते ती. मग आज आहे उद्या नाही असली येते ती, पण आपल्याकडे माणसं असते ती. पण ह्यो नाच म्हणजे टिकवायचा, व्यवस्थित करायचा घरातला माणूस पाहिजे. माणसं पाहिजे घरातली 2 तरी मोकळी माणसं पाहिजे. त्या नादातली माहिती असणारी पाहिजे. आता आम्ही पहिल्यापासून तो बैल पळवला. त्याच्या अगोदर आमच्या 2-3 जोड्या होऊन गेल्या राजाची बी अगोदर. त्यामुळे आपल्याला त्या ह्याच्यातली माहिती आहे सगळी. आपण खोंड घेऊन मोठी बैल करूनच पहिल्यापासून पळलो. अशी मोठी बैल घ्यायचीच नाही. मोठी कधी आम्ही घेतलीच नाही. ही मुंबईवाली घेतली, त्यांना पर्यायच नाही. पण वासरात कळतं की हे पुढे जाऊन काय करल. होय कळतं. आणि वासरू नुसतं चांगलं असून नाही, त्याला वेळच्या वेळेला सगळं पाहिजे. खाद्य वगैरे, व्यायाम, खाद्य सगळं वेळच्या वेळ पाहिजे. नाही तर मस्त पळणारा वासरू जायचं, आपण त्याला व्यायाम काहीच दिला नाही, खाद्य काहीच घातलं नाही, कसं पळणार. काय असतो खुराक तुमचा? आमचा खुराक काय शेंगदाणा पेंड, सातू, गव्हाट्टा, म्हणजे आम्ही सगळं ती तयार करून घालतो. गव्हाचं वगैरे प्युअर गहू घेतो, त्याचा आट्टा तयार वगैरे घेतो नाही ना. घेऊन डाळीमध्ये काय? डाळीमध्ये असते उडीद डाळ, फुलगा असते ती. खाद्य 8-9 प्रकारचं असतं. खाद्यात आम्ही हायगाय अजिबात करत नाही. मालक पण पैशाला कधी खाद्याची हायगाय करत नाही. मागील त्यावेळेला पैसे येते, आपण मुख्य जनावराला काय चारतोय का नाही ती काय बघायचं. पण आपल्यात पहिल्या पण सवय आहे. आमची घरची जरी बैल असली तरी तो राजा होता, तर आमची 4 बैल घरची होती. पण सगळ्यात जास्त त्याला रतीब, जो पळतोय पहिलवान आहे त्यालाच चार आहे. सांभाळणी पहिलवान अगर. दादा ह्यो कोण? ह्यो बिल्ला म्हणून सूर्यकांत त्यांचाच घरात. त्या आत्ता घाललं 1-2-4 महिने झालं असतं. ह्याला येसन अशी का घातली? तिला ती पहिल्या त्यांनी तिकडनंच पाठवल्या पण येसन. ती जरा नाकाला मऊ वगैरे असलं तरी असली येसन जरा चालते. ती दुसरी खडबडीत येसन असल्यामुळे जरा लसते. म्हणजे येसनीला मऊ असेल तर अशी येसन वापरली तर जरा कठीण येत. आणि ती पिळाची येसन घालते ती कोणाला? म्हणजे लय दाड येसनीला असलं त्याला धानाच्या तात्याने घातली होती सांभाळा. लय एकदम ते सारे बैल असला दमीत असला तर त्याला ती पिळाची येसन घालते. कठीण असते एकदम. बैल ह्यो जातीतला जातीतला सगळे बैल जातील. हे जर काय गणित आहे तुमच्या डोक्यात की जातीतलाच बैल घ्यायचं? होय, ती आम्ही पहिल्यांदा एक पाळला होता. ती येळगावकराचा बाजा पळत होता का, त्यावेळेला एक टिटवी म्हणून आम्ही म्हैसुरी पाळलं होतं. ते असं बाजा बिजाला दोन्ही खानाला असं हातातून सोडून देत नव्हतं. पण किती दिवस, 1च वर्ष. पुन्हा ती रिवर्स एकच सीझन पळा. कुठल्याच बैलांनी ऐकत नव्हतं. त्यावेळेला त्या काळात 1.5 लाख रुपयाला संदीप माळे का नाही, त्यांनी ती कोराळकर मामामार्फत मागितलं होतं. पण ती काही त्यावेळेस दिलं नाही. पळल चांगलं म्हणून. पुन्हा ती तेवढा सीझन पळाल परत पळाल. तेव्हापासून आम्ही ती म्हैसुरी घेतच नाही. ती ही जशी जात टिकून पळते तशी ती म्हैसूर टिकून पळत नाही. ही आपली जातीची किती वर्ष पळू शकता तो? आता बघा त्या अंबरनाथवाल्याचा बैल फुल स्पीडनं 7-8 वर्ष तरी पळाला. होय, पळायचं कमी आल्यावर आणि असली बैल बाजारात घेऊन शेतीला ऐकायची म्हणलं तरी चालते. पुन्हा ही अवताला चालते ती अवतालचा. आता ही बैल सगळी आम्ही अवताला आणतो. आता पळते तरी पण अवताला व्यायाम असतो. अवताला जो बैल चालतो तो कधी रिवर्स येत नाही. खसात आणि पल्ला किती बी असू दे कमी पडत नाही. तशी ती बिगर अवताची बैल मग पुढं 16 कमी पडत, कमी पडत.
पुढं निकालाला निकालाला कमी पडतं. रान सोडणार. रान सोडणं. ज्याचा दम मोठा आहे तोच पुढं टिकणार. पहिले ती JP भाऊची बैल वाघिरी आमचा आजोळ आहे, तिथं त्यांची रान आहे. आम्ही तेव्हा मी कॉलेजला असतो, तिथे स्वतःच नांगूर झोपायची. JP भाऊ स्वतः माग चाबूक घेऊन असणार. एका गावात 2-3 गाड्या 4 गाड्या फायनल राहायच्या तेव्हा त्यांच्या गाडीला पळायची. एका नावाच्या? हो, एका नावाच्या. फायनल 3-4 गाड्या. 4 गाड्या असायच्या. काय गावात 5-5 गाड्या त्यांच्याच असायच्या. पण त्यांचं व्यायाम आम्ही बघत होतो स्वतः. ते नांगराला हाणणार. पळाव बैल नांगराला हाणायची. हो, ती स्वतः चाबूक घेऊन नांगूर धरणार. मी डोळ्यानं बघितलं. मी कॉलेजला असताना वाघिरीत मामाकडे होतो. तुम्हाला तिथनं शिकवण भेटली? होय, आम्ही जाता येता बी बघायचं. उभं राहून आम्ही बघायचं. नकऱ्या बाब्या पळत होती ना त्यावेळची ती बैल. तेवढा चांगला बैल तिने कडगुंज घेतला होता 35,000 रुपयाला. चांगली बैल तेव्हा 30-35ला मिळत होती. तेव्हा राजा 55,000 रुपये घेतला. हे किती साली हो? काहीतरी 84-85 साली घेतला. कुमट्यातनं घेतला होता माळशिरसला. ते अगोदर धनाजी अण्णा सैदापूरच आहे ना, त्यांना ठरला होता. पण त्यांचा काहीतरी व्यवहार फिसकडला. मग ती 18,000 रुपयाला 17,000 रुपयाला माळशिरसच्या काळ्या अण्णानं घेतला. आणि त्यांच्याकडनं परत हे घेतलं अंबरनाथवाले. बैल जरा पहिला इधरा होता, म्हणजे असं झुपतानाच पळून जायचा, किंवा खाली गाडी जाताना असा कासरा जरा ढिला सुटला तर पळून जायचा एकटाच बैल असं होतं. तेव्हा त्याला लय कोण धाडस करत नव्हतं घ्यायचं. तरी पण तो 55ला बैल घेतला. दादा आता आहे ना, पहिली गाड्या वर झोपून खाली जायच्या. हो, सगळं आता खाली नेऊन झोपते. खाली नेऊन झोपते. काही जणांना ती काय ती म्हणते नाशिकडची सवय लागली. नाशिकवाली सगळी खाली नेऊन झोपते. तसं आता इकडं पण ती प्रथा एकमेकाचं बघून व्हायला लागेल. काय एखादा बैल समजा खाली झोपून जायत नसला तर ठीक आहे. आता सगळीच तशी करायला लागली. सगळीच करते खाली नेऊन झोपते. काय बरोबर नाही वाटत. काय जण दुसऱ्याचं बघून करायचं. निव्वळ आपल्याला अडचण आहे म्हणून केलं तर ठीक आहे. बाबा बैलच झोपून खाली जातच नाही असं असलं तर ठीक आहे. पण ती खाली नेऊन झोपते ते, मग आपण पण खाली नेऊन झोपायचं असं करते. आणि गाडी 1 नंबर घ्यायला लागली काय पण करते माणसं आहे ना. खाली नेऊन झोपायचं, काहीतरी वेगळंच करायचं. आम्ही कधी सुद्धा आता एवढी बैल झाली किंवा राजा पण झोपायच्या आधी आम्ही कधी असं तापविलं नाही, चाबूक लावलं नाही. ह्यो बैल तर त्याला अजिबात फोक सुद्धा बारकी लावतो सोडताना, किंवा झोप असं दावणीनं सोडलं. काय जण तापवीत नाही, ते बार काढते. कोणच्याच बैलाला आमच्या चालत नाही. तापविलं तर बैल आपल्याला ऐकणार नाही, पळूनच जाणार. असा होय. मग ही बैल तापविल्या पुन्हा ऐकत नाही. तेव्हा बी झोपताना तुम्ही लक्ष ठेवा किंवा कोणाला बी विचारा. ह्याला किंवा पहिलवान तर आता बाहेर काढताना आमच्या अंगावर काटा आलाय की बैल ऐकतोय की नाही फळात. असा इथं 2-3 वेळा सुटून गेलाय. आता झोपाय बाहेर घेतलाय. असं बाहेर काढला तर सुटून जातोय. काहीतरी असं झोपताना काय चूक झाली मागं पुढे केलं की पळूनच जातो. सगळं टाप घालून दे. त्यामुळे त्याला चाबूक लावायची वगैरे काही गरजच नाही. तापवायची भानगड नाही. म्हणजे ते गरम करायची गरजच नाही. ते आपल्या मनानं त्यांच्या अंगातच ती ताकद असते. आणि मी पण बघतो नाही, लक्ष असतं की आता समजा काही लोक गरम करते ते बैलाला, बार काढायचं, आरडायचं. पण त्या गाड्या नाही ते लागत. बैल भेंडाळते ते अगोदरच. मग त्यांचा दम आधीच निघून जातो. हे नुसतं काहीतरी आपलं समज आहे. एखाद्या वेळी मारलं बैलाला, मग एखादी चांगली गाडी मारली मग ती सवय लागते मारायचं बैलाला. आता आम्ही तसलं कधीच करत नाही. कुठल्याच बैलाला आम्ही तापवित नाही. दुसऱ्या पायऱ्या करायला तापवायचं सुद्धा आम्ही लांब बैल उभा करतो. आपल्या बैलाला चुकून एखाद्या चाबूक मारला तर बैल उभाच राहत नाही, माग मोरगाळ. लय बेहतर बैल. आणि पहिल्यापासूनच आपल्याला सवय तापवायची, मारायचं. किंवा गाडी मार खाल्ला की काय जण घरात आल्यावर मारते ती बैलाच. तसलं कधीच करायचं. आपण कुठतरी कमी पडलो इथं. आज आपल्या बैलाला काहीतरी कमी पडले, खाद्य कमी असेल किंवा त्याचा व्यायाम कमी असेल, असलं बघायला. त्याला मारामारी करून काय करायचं. जनावराला मारायचं नाही अजिबात. त्यांच्याकडे एक वजीर म्हणून बैल होता, धनाजी तात्या. तो आपल्याकडे होता सुरुवातीला. मध्ये यांची बैल नव्हती की नाही तेव्हा.
तो पण बैल आपल्याकडं मार बंद केला, त्यांच्याकडे जरा मारायचे. आपल्याकडे मार पूर्ण बंद केल्यावर तो पण शर्ती वगैरे करत होता. आपण तापूनच देत नव्हतो आपल्याकडे होता. चांगला बैल तो. आणि युवराज ड्रायव्हर तेच की बसले कुठलं आत बसले ते? हा हा हा. त्यांचं नाव ऐकाय येतं बरेच बऱ्याच जणांच्या तोंडात असतंय नाव. गाडी पळवली पहिले. हे आता ते काय बसत नाही तर त्याला ती पटत नाही. स्वाल 2-2 कासर राहते, गाडी चाळीत पुढे नेते सोडते ती. पहिलं कसं होतं, तासावर गाड्या कोण हलवत नव्हतं आणि गाड्या थोड्या 4-5 गटाला गाड्या असायच्या, गट सीमे. त्यामुळे गाड्या पुढं मागे घेतच, कोण घेऊनच देत नव्हतं आणि घेतच नव्हती गाडी. आमच्याकडे एक पक्ष होता अंबरनाथवाल्या दिला होता, की मागल्या तासात चाका आदळलं की असंच उभा राहणार, तिथनं पुढं वाढला तरी येणार नाही. त्याला ती सवय लागलेली. मागे गाडी तासात आपटली की उभाच राहायचं, पुन्हा पुढं सरकायचं. आणि त्याची पहिली बैलवाली पुढं गाड्याच घेत नव्हती, रितसरच सुटायचं. तेव्हा ती त्याला पटत नाही. म्हणून तुम्ही तसं गाडीत आता बसणार. आता सुद्धा आम्ही सुद्धा गाडी हाणील पण ती असलं म्हणतो जमत नाही आपल्याला. मागं पुढं आपण प्रामाणिक दुसऱ्या पुढे येऊन गाड्या सोडणार, त्यामुळे ती बसत नाही. आता बैल सगळे हँडल तोच करतो. मार्का बैल त्याला कुठला लय मार्की बैल असते तो त्याला बैल लय भीती. तो पैलवान पण घाबरतोय. होय घाबरतो, आणि ती घाबरून बी पळतो काय वेळेला. असं होतं त्याला. मारतच नाही अजिबात. मारामारी केली तर बैलच थांबणार नाही जास्त. फक्त आवाजातच धाक पाहिजे. हो. पोरं गेली का? हायती हे असते ती मैदानात अड्ड्यात. सुट्टीला तुम्हीच का? नाही, सुट्टीला वाघेरे जोडीदार दिवस अभिजित पाटोळे म्हणून आहे दिवस. आणि तुम्ही? मी असतो वर बैलदार पुढं बैलदार असतो. तिथं आपला माणूस पाहिजे. लागी पुढे होते सुट्टीला, परत संध्याकाळ बिंध्याकाळ, त्यामुळे वर असतो. पण ती एकट्याला गावतो का? गावतो. सगळ्या गाड्या आपल्या प्रत्येक बैलाची गाडी. आता बादल कुठल्या मैदानात? बादल आता 8 तारखेला चालले निघून अंगापला. आणि नंतर 14 नाही अजून झालं, करायचं. बादल आता आहेत तुमचा गुलालातला बैल. पैलवान नंतर लगेच पकडला आहे ना? पैलवानची त्याचीच अगोदर गाडी शेवट पळून चोराच्या अड्ड्यात 1 नंबर केला. तिथनं सुरुवात झाली बोलला आम्हाला. त्याच्या अगोदर बी गाड्या लागत नव्हत्या. सुरुवातीत पेटेला केली, दोन्ही गाठली. चांगली पळाली गाडी म्हणल्यावर 4 दिवस चोराडला गेलं आपली 2 गाव. तिथं शेवट पळून ती लक्की बिक्कीच्या सगळ्या गाड्या मारल्या. चोराचा तो शिरसोडीचा रायफल रक्की होती आत. तरी पण 1 नंबर शेवट पळून 10 मिनिटातच आम्ही बैल आणून झोपली, कारण अंधार पडत चालला होता. ती सारखी मला वाटून देणार बक्षीस. मग आपण म्हटलं शेवट पळवले म्हटलं आपण अगोदर नेऊया. ती माईकवरनं पुकारायला लागलं, बाकी सगळे आले. 15 मिनिटं इसावं असेल जास्तीत जास्त बैला. ही 2च पळत होती. पुन्हा त्या बैलाला हे झाल्यावर दुसरं मग पायरवाल्यानी गाडी सारखीच, मग ते पहिलवानला सारखाच पायरायला लागला. शिरसोडीचा बैल गाठल्यावर सलग 5-6 अड्डे 1 नंबर केलं. मोठं शिराळा, चोराड, पुन्हा नांदोशी, निमसड, सुरली, असं बरंच 5-6 अड्डे केलं 1 नंबर. आणि त्याला बाया दुखापत झाली. ह्या बैलानं मग परत सारखं लावून जर 1 नंबर ती पिस्तूल ह्याचा दाभवाल्याचा, त्याला विठ्ठलवाडी दाभवाला त्यांचा पिस्तूल पळवला. त्याची गाडी लय पळाय. त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी 1 नंबर केला. बादल पहिलवान आजारी पडल्यापासून त्यानं बरंच गुलाल घेतला. गुलाल काय तुटून दिलं नाही? त्यानं तुटून दिलं. दादा आता किती वर्ष झाले ह्या क्षेत्रात आहे? आता बघा की 84 सालापासून जवळजवळ आहे ते क्षेत्र आहे. 84. त्याच्या अगोदर आमची 2 जोड्या घरच्या पळाल्या 84च्या अगोदर. 40 वर्ष झाली. होय. आता बदल झाला ना भरपूर क्षेत्रात बदल भरपूर झाला. गाड्या भरपूर वाढल्या, 10 पट गाड्या वाढल्या. 100 गाडी म्हणजे पहिल्या अड्ड्यातनी मोठा अड्डा, 25 गट 5-5.
आता बघा की 1000 गाडी जमते 100 गट पडत हो म्हणजे 10 पट गाड्या वाढल्या. आणि पुढचं 16वलं नियोजन स्क्रीनमुळं चांगलं झालंय. निकालाला वगैरे नंबर पहिलं कसं काय मोठ्याची गाडी असते तर त्याला नंबर द्यायचा जरा महाग असते पण आता चालत नाही तसं. चालत नाही. आणि कमिटी पण चांगली आहे. असलं काय अन्याय कोणावर होऊन देत नाही. असं पहिलं काय कमिटी वगैरे काय नव्हती त्यामुळं निकाल देत तो घ्यायलाच लागायचा हा पहिलं. म्हणजे पहिला वशिल्याबाजी जास्त चालायची. जास्त चालत होतं. आता कमी झाली. आता एकदम कमी झालं. म्हणजे कुठं नाही चालत आता. चिट्ट्याची असू द्या एवढंच राहिलंय बघा. झेंडोवाल्यापाशी माग फक्त शिस्त बिघड. हा मग ते माग पुढं माग पुढे गाड्याला होती गाड्या सुटते ते तेवढं फक्त त्यात सुधारणा झाली पाहिजे मग सगळं क्लिअर झालं. मग क्लिअर झालं. बक्षीस पण आता एवढी मोठी बक्षीस 1 लाख 1.5 लाख 2 लाख 2.5 लाखापर्यंत गेली पा. इथं काशेगाव तर आमच्या इथं 20 लाखाचा प्लॉट होता. पण आता दादा एवढी तुम्ही बक्षीस घेतली सगळी बक्षीस क्लिअर क्लिअर देते. आता कमी कोण दिलं नाही सुद्धा कुठं सुद्धा नाही कमी केलं. वरचा 1 रुपया सुद्धा देते देते. पहिले एखाद्या वेळेस 5000 असलं तर काय खेळण्यानी कमी द्यायची. त्यावेळेला बघ स्वस्ताही बी होती. त्या राजाला आम्ही ह्याचा अट्टा चालत होतो मैदान शेंगदाणा पेंट. त्यावेळेला 500 रुपयाला 100 किलोचं पोतं मिळायचं माहिती आहे. आता बघा की मला वाटतं काहीतरी 4-5 हजार रुपयाला गव्हाचं ठिकाण मिळतं म्हणजे क्विंटल मिळतं. म्हणजे कितीनं वाढलं बघा 500 कुठं 5000 कुठं. चांगला गहू घ्यायचं म्हटलं तर 5000 रुपये क्विंटल 4च्या वर तरी. आता महागाई पण वाढली. दादा आहे ना आता शेवटचा तुम्हाला 40 वर्षाचा अनुभव आहे म्हणून नवीन पिढीला काय सल्ला द्यायचा? नवीन पिढीचं काय होते आता एकदम कुठंतरी भांडणं काढणं काहीतरी बैलासनी असं मारहाण करणं. आपण आपल्या बैलात काय कमी आहे ही बघत नाही. मारायचं बैलासनी तापवायचं ही बंद झालं पाहिजे. आणि संयम पाहिजे लगेच. आणि पायऱ्याचं ही वायदीमुळं तर गोरगरीबासनी अजिबातच थारा मिळत नाही. यात कुणी वायदी घ्यायला बी नाही पाहिजे आणि द्यायला नाही पाहिजे. आम्ही आत्तापर्यंत कुणाला दिलेली पण वायदी नाही आणि कुणाची घेतलेली पण नाही. रेकॉर्ड आहे आपलं. कोण सुद्धा असा नाही की वायदी घेतलेलं. म्हणजे आपल्या बैलाच्या मापाचा बैल घालायचा घेतलं पाहिजे. नमस्कार. पहिलवानला बघायला काय? पहिलवानला बघायला लय दिवस वाटेगावला आलतो. पाटलांना म्हटलं चला जाऊन येऊया फिरून. सोन्या कुणीकडे मुंबईत आहे ना आता? सोन्या खाली आहे ना दहीवडीत आहे. दहीवडीत. वाटेगावला कधी यायचा पाटील? नाही. मग आता पाटील कुठली बैल आहे ते तुमच्याकडे? आपल्याकडे वरदान हित आहे. गोर कसं काय झालं हा आहे की नाही? काहीतरी फरक पडलाय नाही पण आता काहीतरी मयत जायचं आता शेड मध्ये झाडांची असल्यामुळे दादा पाणी